नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात खूप दिवसांनी आपण या ठिकाणी भेटतो आहोत आणि भेट सुद्धा औचित तितकीच महत्वाची. कारण काही माणसांना भेटायची इच्छा असते, त्यांच्याशी बोलायची इच्छा असते, पण कधी कधी वेळ साथ देत नाही आणि कधी कधी परिस्थिती सुद्धा आडवी येते आणि त्यामुळे बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपण प्रहारवर भेटतो आहोत. ही भेट खूप महत्वाची आहे कारण हा जो प्रवास जो आहे, आपण ग्रामीण भागातून सफर करत देश पातळीवर वाजवणारा एका अवलिया पकवाजवादकाला आपण भेटणार आहोत. अर्थात आपण भेटणार आहोत डॉक्टर दादा परब यांना. ती ग्रामीण भागातून त्यांची सफर झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रहारच्या मुलाखत सत्रात दादा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या नावात दादा आहे आणि ती तुमची दादागिरी आम्ही सातत्याने या पखवाज वादनामध्ये, तबला वादनामध्ये आणि ढोलकी वादनामध्ये सुद्धा बघत असतो आणि त्यामुळे दादांबरोबर आज मुलाखतीचा योग आलाय आणि हा सगळ्यात सुंदर योग आहे असं मला वाटतं. कारण जी अनेक दिग्गज कलावंत होऊन गेले त्या कलावंतांच्या मागे आहेत दादा. तुमचं सुद्धा नाव आज आदरानं घेतलं जातं आणि त्यामुळे मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की आपण नेहमीच भजन असो, कीर्तन असो किंवा भारतीय संस्कृतीतले कोणतेही कार्यक्रम असो, आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करताना 14 विद्या 64 कलांचा अधिष्ठाता असलेल्या गणपती बाप्पाला नमन करून करतो. त्यामुळे आपण आपल्या याही मुलाखत सत्राची सुरुवात, या मुलाखतीला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या स्मरणाने. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण एखाद्या गणपती बाप्पावरील एखादं पखवाज वादनातील जर आपण परण म्हणतो ते एखादं सादर करावं. नमस्कार, धन्यवाद. खानोलकर सरांच्या विनंतीला मान देऊन आज मी इथे मुलाखतीसाठी आलो आहे. बरेच दिवसांनी हा योगायोग आला आहे. मलाही खूप बरं वाटतं आहे की आज बऱ्याच बुवांची, बऱ्याच पखवाजवादकांची मुलाखती झालेल्या आहेत, पण मीच काही कारणास्तव मागे होतो. तर आज योगायोग जुळून आला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आजच्या मुलाखतीची सुरुवात गणेश परणाने व्हावी. तर एक गणेश परण वाजवून या मुलाखतीला आपण सुरुवात करत आहोत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. एक गणेश परण आहे हा माझे गुरुजी पंडित श्री ज्ञानेश्वर डिंगोरकर गुरुजी यांनी शिकवलेला परण आहे. गणपती सुरमुनी वंदे बुद्धी विनायक गजमुख मंगल चतुर्भुज विघ्न हरण शुभ कर्ण सहायक दिगतक थुनतक दिग्दादिग दिगता गेतिट गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा. गणपती सुरमुनी वंदे बुद्धी विनायक गजमुख मंगल चतुर्भुज विघ्न हरण शुभ कर्ण सहायक दिगतक थुनतक दिग्दादिग तागेतिट गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा गेत्रेगिडतक तागेतिट धाकत धाकत धा. वा, धन्यवाद. आपण गणेशाला वंदन करून या मुलाखतीची सुरुवात करतो आहोत. बुवा, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या संगीत क्षेत्राकडे, मग ते भजन असेल, कीर्तन असेल किंवा मोठमोठ्या बैठकी असतील, म्हणजे नुकतंच अलीकडच्या काळामध्ये आपण स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली साहेबांकडे आपण त्यांच्या वादक, म्हणजे त्यांच्या त्या वृंदामध्ये वादक म्हणून काम केलेलं आहे आणि ही तुम्हाला संधी मिळालेली आहे. हा आपल्या सिंधुदुर्गासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा एक मोठा अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळला? सुरुवातीला असं होतं की मी जेव्हा लहानपणी शाळेत होतो तेव्हा आमच्याकडे जनार्दन सावंत नावाचे एक गुरुजी आहेत आणि आता रिटायर आहेत ते. तर ते पेटी वाजवायचे, गायचे. शाळेमध्ये कार्यक्रम बसवायचो आम्ही, दशावतारी नाटक, भजन पण असायचं. सरस्वती पूजनाला आमच्या जगन्नाथ मंदिरामध्ये सप्ताह व्हायचा. त्या सप्त्यामध्ये आमच्या शाळेचं भजन, दिंडी असं असायचं आणि ते हरवणारी व्यक्ती आहे ती की कलाक्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो आणि संगीत क्षेत्र सगळ्यामध्येच निपुण होती आणि त्यांचे संस्कार माझ्याचवरती नाही तर माझ्याबरोबर असणारी अनेक आणखी माझ्या बॅचची जी मुलं होती त्या सर्वांवरती त्यांचे संस्कार झालेले होते. तर ते मला आपल्या घरी घेऊन जायचे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर. ते काही खूप मोठे शिकलेले नव्हते, पण सुरुवातीचे जे प्रायमरी ठेके त्यांना माहिती होते तबल्याचे, काही सुरुवातीचं पेटीबद्दल त्यांना थोडंफार ज्ञान होतं, तर ते मला तिथे घरी नेऊन शिकवायचे. आणि तेव्हा रेडिओ, टी व्ही हा प्रकार नव्हता. 1982-83 ची गोष्ट आहे ही. तर त्यावेळी मला ते रेडिओ लावून ऐकायचे आणि तेव्हा सांगायचे, हे बघ हे इथे असं चालू आहे, हे असं वाजवलं पाहिजे. आणि रेडिओ कधी रात्री जेवून आम्ही 9, 9:30, 10 वाजता झोपायचो
झोपलो की ते मध्ये आमच्या रेडिओ ठेवायचे आणि मला सांगत असायचे. मी एक झोप काढून उठलो तरी गुरुजी बोलतच असायचे माझ्याशी, हे बाई रेडिओवर. मग मी हा म्हणायचो. तर ही तेव्हा शाळेत असल्यापासूनची माझी सुरुवात होती. त्यानंतर यशवंत राणे म्हणून एक माणगावचे व्यक्ती होती, ती आमच्या भावाला हार्मोनियम शिकवायला यायची. तर त्यांनी मला एक तबला दिला होता आणि हार्मोनियमही त्यांनीच आम्हाला एक दिली होती भावाला माझ्या शिकण्यासाठी, आणि ते शिकवायला यायचे. त्यांनी थोडंफार मला सुरुवातीला शिकवलं. आणि त्याच्यानंतर वामन गायचोर म्हणून एक होते, तर ते त्यावेळी नावाजलेली व्यक्ती होती ती. पण त्यावेळेच्या ठिकाणी ते ठीक होतं, त्यांना फक्त चौताल 3 ताल हेच एवढेच फक्त ठेकेच माहिती होते. मग ते मला रोज फक्त चौताल शिकवायचे. मी रोज जाऊन त्यांच्या घरी चौताल वाजवायचो, नुसता ठेका वाजवायचो, असं होतं. त्यानंतर मग आमचे तुळशीदास गावडे म्हणून गुरुजी होते, तर ते मिलमध्ये कामाला होते. संप झाल्यानंतर ते साळगावला आले, गावी आले. मग ते मला म्हणाले, त्यांनी ऐकलं मी भजन वगैरे वाजवताना आणि माझ्या भावाला सांगितलं की हा मुलगा चांगला आहे, ह्याला मी शिकू शकतो, माझ्याकडे पाठवा. त्यावेळी त्यांना साळगावमध्ये हे वादक आहेत म्हणून कोणी ओळखत नव्हते. तर माझा भाऊ म्हणाला ठीक आहे, आमचं तेव्हा टेलरिंगचं दुकान होतं भावाचं, तर तिथे त्यांना ते म्हटलं होतं त्याने की यांना पाठवा म्हणून. तर मी गेलो, तर त्याने मला शिकवायला सुरुवात केली. माझ्या हातामध्ये बरेच फॉल्ट होते तबला वाजवतानाची, ही बोटी लागायची, ता बसत नव्हता, असा सगळा प्रकार होता. तर त्याने सुरुवातीला माझ्याकडून वर्षभर त्या बोटांचा रियाज करून घेतला आणि मग त्याने मला शिकवलं. एक 2-3 परीक्षांपर्यंत शिकवलं आणि मला म्हणाले पुढच्या अभ्यासासाठी आता मी तुला एवढं शिकवू शकत नाही, तू आता दुसऱ्या शिक्षकांकडे जा. मग प्रमोद मुंडिये गुरुजी कुडाळला शिकवायचे, मग त्यांच्याकडे मी तबल्याला सुरुवात केली. त्यांच्याकडे 2-3 वर्ष मी शिकलो. नंतर ते म्हणाले आता असं कर की आपल्या सिंधुदुर्गामध्ये पकवाजवादकांची खूप कमतरता आहे आणि तुमचा हात पकवाजसाठी पण चांगला आहे. कारण त्याने मला भजन वाजवताना ऐकलं होतं. मी जायचो करत तबल्याला, पण मी प्रॅक्टिस करायचो पकवाजवरती, हे त्यांच्या लक्षात आलं. तर म्हणाले पकवाजच करा. म्हटलं इथे कोणी शिकवणारा कोणी नाही. मग मुंबईमध्ये वगैरे मी गेलो, पण काही लोकांनी मला घेतलं नाही, नावं नाही सांगत मी. म्हणाले तुला मी शिकवू शकत नाही म्हणून सांगितलं. म्हटलं हरकत नाही, असं नाही, योगायोग असेल की त्यामुळे का होईना या गुरुजींची माझी भेट व्हायची होती. मग पंडित मारुतीबुवा कुर्डीकर हे नाव मी आमचे कीर्तनकार प्रशांत धोंड यांच्याकडून बरेचदा ऐकलं होतं आणि ते माझ्या खूप 2 वर्ष मागे लागले होते की तू पकवाजला त्यांच्याकडे जा म्हणून सांगायचे. तर मी कानाडोळा करायचो. एक दिवशी ते आमचे ओंकार टिकले म्हणून एक कुडाळला तबलावादक होते, तर त्यांना ते शिकवायला यायचे. तर तिथे ते आले आणि मला अनायासे वाटेत धोंडसर भेटले. मला म्हणाले मी तुला रोज सांगतोय ना कुर्डीकर सरांकडे शिकायला जा, तर आज त्यांचा कार्यक्रम आहे, सोलो आहे, तर टिकलेंच्या घरी आहे, मी त्यांना सांगतो तू ये तिथे. म्हटलं हरकत नाही, जाऊया. मग मी त्या दिवशी गेलो त्यांच्याकडे. रविवार होता, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. तर सरांबरोबर दयेश कोसंबे नावाचे एक तबलावादक, गोव्याला सध्या एक नाव त्यांचं खूप चांगलं आहे, चांगले वाजवायचे, तर त्यांचं वादन चालू होतं. ते पण आमच्या कुर्डीकर सरांकडे शिकलेलं. आणि त्यानंतर सरांचं वादन होतं, ते सरांचं वादन ऐकलं. तोपर्यंत मला असं वाटायचं की डबल वारी म्हणजे पकवाज इथे वादन संपलं, तो कळस आहे, असा एक माझा गैरसमज होता तेव्हा. हां, तो दूर झाला. ते तबला ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तेव्हाच धोंड सर म्हणाले की हे बघ, हा सरांना भेट घालून दिली, हा तुमच्याकडे येत आहे उद्यापासून, ह्याला सर तुम्ही शिकवायचं आहे. आणि मुंडिये सर त्यांच्याकडे शिकतच होते. ते मला म्हणाले आपण एकदम जाऊ, तुम्हाला मी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी त्यांच्याकडे गेलो, सोमवारी रात्री. ते मला वाटतं 12-1 वाजता पोचले असतील. सकाळी आम्ही 8 वाजता त्यांच्या घरी पोचलो आणि तिथून मग पकवाजला सुरुवात केली. मग त्यांनी मला पहिला सुरुवातीला चौताल, सोलो, त्यानंतर धमार. बुवा आपण पकवाज वादनामध्ये अनेक ताल वाजवता, मग या तालामध्ये अनेक तालांशी तुमचा जवळचा संबंध आहे, कारण तो येतच असतो. मग असा हा धमार तालाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. धमार हा ताल असा आहे की प्रत्येक तालाच्या मागे किंवा प्रत्येक रागाच्या मागे पूर्व इतिहास काहीतरी असतो. तशा रागांच्या जशा बंदिशी आहेत, तसं तालांमध्ये सुद्धा त्याच्यात प्रत्येक तालांचा काही पूर्व इतिहास असतो. त्याच्यामध्ये आता तुम्ही धमार विचारता म्हणून धमारचं सांगतो की मार या नावामध्ये जसं आहे की धा काढलेला आहे. त्याला बरेचसे ताल असे आहेत की धाने सुरुवात होणार आहेत. रूपक एक जर ताल सोडला तर बरेचसे ताल
धाने सुरू होणारे आहेत. त्यामध्ये धमार हा ताल असा आहे की त्यामध्ये धा नाही येत, सुरुवातीला कत येतो. कत धी ट धा आ गे ती ट ता आ असा 14 मात्रेचा ताल आहे. त्याचा पूर्व इतिहास असा आहे की मानसिंग तोमर नावाचा एक राजा होऊन गेला. पूर्वीच्या काळी राजदरबारी गायकी असायची आणि त्या राजदरबारामध्ये तसे दरबारी गायक असायचे, दरबारी वादक असायचे. तर त्या मानसिंग तोमर नावाच्या दरबारामध्ये एका मैफिलीमध्ये बैजू नावाचा एक गायक होता आणि तो काही कारणास्तव कमी पडला गायक. तर त्या जागी दुसऱ्या एका गायकाची नियुक्ती केली गेली आणि ह्याला राजदरबारी गायक म्हणून जो होता त्याला काढलं गेलं. त्या रागाने त्याने पुन्हा आपला रियाज करून पुन्हा एक गायकी नवीन तयार करण्याचं ठरवलं आणि हा तालाची बांधणी त्याने केली की धा काढून टाकला आणि कतने सुरुवात होणारा असा ताल बनवला, तो धमार. धा को मार दिया जाय असं म्हटलं जातं. आणि मग तो धमार ताल बनवला आणि त्याने गायकी पुन्हा एकदा त्या राजदरबारात सादर केली आणि ती अशी अप्रतिम गायकी झाली. तिथपासून ती धमार गायकी असा पण एक प्रकार आहे, धमार गायकी म्हणून. त्यामध्ये हा ठेका वाजवला जातो. अशी ती या तालाची उत्पत्ती झाली. आम्हाला नक्की तो आवडेल तुमच्या. नक्कीच. फक्त ठेका तुम्हाला वाजून दाखवतो. हाच आहे कत धी ट धा गे ती ट ता. हा मूळ ठेका आहे. हा ठेका पकडून आपण त्याच्यामध्ये काही चलन, काही परण, काही रेले, काही चक्रधार असा प्रकार असतो, त्रिपल्ली, आणि मग त्यातून सोलोवादन पेश केलं जातं. माझ्या असं ऐकिवात आहे की पाट माऊली मंदिर या ठिकाणी पहिली शास्त्रीय सोलोवादनाची मैफिल आपण केलेला होता. हे सोलोवादन केलेलं होतं आणि याचे प्रणेते आपण आहात. मग ही जी संकल्पना आहे ती कशी काय सुचली आणि तो प्रसंग आम्हाला किंवा कसा काय अनुभव होता ते सोलोवादनाचा? त्यामध्ये असं होतं की त्या आयोजकांची इच्छा होती की इथे संगीत कार्यक्रम काहीतरी व्हावा आणि महेश सावंत माझ्याकडे त्यावेळी सुरुवातीला शिकायला यायचे. शिकायला येऊन काहीतरी 2 वर्ष झाली असतील आणि त्याची इच्छा होती की असा कार्यक्रम एखादा आगळा वेगळा इथे व्हावा म्हणून. आणि त्या अनुषंगाने तो कार्यक्रम आम्ही केला. तर धमार तालच वाजवला होता आणि माझ्याबरोबर तबल्यासाठी होते किशोर सावंत म्हणून, सावंतवाडी येथील एक चांगले गुणी कलाकार आहेत. त्याने आणि मी धमार तालामध्ये तबला सहवादन केलं आणि तो लोकांना खूप आवडला कार्यक्रम. आणि तिथपासून मग या सिंधुदुर्गामध्ये इतर काही शिकणारी मुलं होती, वाजवणारी मुलं होती. मग त्याने पकवाज सहवादन, तबला पकवाज सहवादन असं मग ते जुगलबंदीचे कार्यक्रम व्हायला लागले. यापूर्वी झाले असतीलही, पण आत्ता ज्या प्रमाणात होतात किंवा त्यानंतर जी काही त्याला एक वेगळी उंची मिळाली तशी मिळाली नव्हती. एक ठराविकच कार्यक्रम झाले होते फक्त सिंधुदुर्गामध्ये. गोव्यामध्ये हे कार्यक्रम बहुतेक प्रमाणात जास्त व्हायचे तेव्हा. दादा, आपण मगाशी मैफिलीबद्दल सांगितलं, ज्याला आपण शास्त्रीय सोलोवादन म्हणतो. त्याचबरोबर आपण सिंधुदुर्गामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या डबलवारी बुवांच्या सुद्धा साथसंगती केलेली आहात. अनेक बुवांना तुम्ही जवळून अनुभवलेल्या आहात. आम्हाला या डबलवारीचा अनुभव नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल. पूर्वीच्याकडे काय व्हायचं, आताची बारी आणि पूर्वीच्या बारी याच्यामध्ये खूप तसा फरक आहे. मी जेव्हा 8वी 9वी मध्ये असताना पण डबल बाऱ्या वाजवलेल्या 10वी 12वी पर्यंत, त्या बाऱ्यांचा जो माहोल होता ना तो खूप वेगळा होता. याचं कारण असं होतं की तेव्हा आताच्या सारखं लोकांना सोशल मीडिया हा प्रकार तेवढा नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन तिथे त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागायचा असा विषय होता. त्यामुळे अफाट गर्दी असायची. आमच्या कोडाळ पोलीस स्टेशनची बारी ही ऐतिहासिक बारी आहे. त्या बारीला 10,000, 12,000, 15,000 प्रेक्षक असायचे आणि अजूनही तसेच आहेत. कारण ती बारी सर्वात महत्वाची बारी असायची आणि अगोदर महिनाभर नावं जाहिरात असायची की आज अमुक बुवा आहे, तो बुवा आहे आणि आयत्यावेळी कोणतरी दुसराच असायचा, असं असायचं. पण त्या बारीला खूप गर्दी व्हायची. तो जो माहोल होता तो आता माहोल तेवढा मिळत नाही. याचं कारण असं की इथे बारी चालू आहे, हजारो लोक युट्यूबवर बघतायत. त्याच्यामुळे घरात बसून जर बारी बघायला मिळते तर बाहेर कशाला जायचं. म्हणून 50% लोक घरी बसूनच कार्यक्रम बघत असतात, 15% लोक तिथे उपस्थित असतात. असा जमाना आहे. आणि त्या बाऱ्यांमध्ये पूर्वीच्या कसं असायचं की समोरचा बुवा कसा आहे त्या हिशोबाने संभाषण असायचं, त्या हिशोबाने भजन
चालायचं. हा, रागदारी गायकी वगैरे हा जो प्रकार असायचा हा तशा प्रकारचा असायचा. कारण मी विलास पाटील बुवांच्या बऱ्याचशा बाऱ्या वाजवल्या, अलिबाग पासून ते इथपर्यंत 2006-07 मध्ये त्यांच्या बाऱ्या मी वाजवल्या. तर त्या बाऱ्याने आताच्या बाऱ्या याच्यामध्ये खूप फरक आहे. अजून तुम्ही कोणाकोणाच्या बाऱ्या असेल सिंधुदुर्गामध्ये कोणकोणत्या बुवांच्या बाऱ्या? सिंधुदुर्गामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा बघितलं तर मंगेश धुरी म्हणून एक माणगावचे बुवा आहेत. तर त्यांची बारी मी पहिली माणगाव तिटा येथे वाजवली होती. ते काळी चारलाच गायचे सुरुवातीला. मी पहिल्यांदाच असा गायक बघितला की काळी चारला गाणारा की, आणि त्यांना असं नाही की अमुकच स्वरात मी गाणार असं नाही. पेटीवर हात पडेल तिथून सुरुवात. अरे बाबा. सफेद 4 असेल, काळे 3 असेल, काय जो तबला स्वराला असेल त्या स्वरात गाणं सुरू असं असायचं. आणि खूप चांगले गायक होते. आणि तो जो त्या बारीचा जो आनंद होता, मंगेश धुरी बुवा माणगावचे यांची जी मी पहिली बारी वाजवली, त्यांचा जो आवाज आणि तशी बारी, मला अद्याप तसा आनंद अजूनपर्यंत दुसऱ्या कुठल्याच बारीत मिळालेला नाही. एवढी छान बारी झाली होती आणि हजारो लोक होती त्या बारीला. बुवा, मला तुमच्या भूतकाळाकडे जायला आवडेल. मी मुद्दाम हा प्रश्न विचारतोय. मला आठवतंय कदाचित वर्ष 12-15 असतील मागच्या काळामध्ये पंढूरला एक बारी रंगलेली होती. केडुस्कर बुवांचे पकवाज वादक किंवा वादक तुम्ही होता आणि विरुद्ध बुवा होते सन्माननीय आमचे विनोद चव्हाण बुवा. आणि त्यांनी म्हणजे विख्यात असलेले लौकिक प्राप्त असलेले पकवाज आणले होते प्रतापजी पाटील साहेब. आणि ही बारी रंगलेली होती आणि तुमच्या होम ग्राउंडवर म्हणजे आता सिंधुदुर्ग हे तुमचं होम स्पीच झालं, त्या ठिकाणी हा रंगेल कार्यक्रम होणार होता. आणि त्या बारीमध्ये तुमची हवा होती. तुम्ही त्या बारीला एक मोठी उंची प्राप्त करून दिलेली होती. नेमका तो अनुभव काय होता, तो साक्षात्कार काय होता, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय होतं, पंडित प्रताप पाटील बुवा हे खूप मोठं नाव आणि खूप चांगले वादक आहेत. माझे ते खूप चांगले मित्र आहेत. आणि त्याच्याबरोबर अजून त्यांचे कलाकार सिद्ध होते. काय झालं की त्यांच्या साठी एक वेगळी साऊंड सिस्टीम होती आणि आमच्या वारीसाठी वेगळी साऊंड सिस्टीम. ते माझे काही दुश्मन नाहीत, माझे खूप चांगले जवळचे संबंध आहेत. आमचा नेहमी त्यांना फोन असतो, ते मला फोन करतात आणि आम्ही अधूनमधून एकत्र कार्यक्रमही करतो, भेटतो. आणि त्यापूर्वी आमची तशी मैत्रीच होती. पण काय झालं की आमच्या बारीला ती साऊंड सिस्टीम काढून घेतली गेली आणि त्यांच्या बारीसाठी एक वेगळी सिस्टीम. ती तिडक थोडीशी कुठेतरी डोक्यात गेल्यासारखी गेली. बुवांच्याही गेली, केळुसकर बुवांच्या आणि माझ्या पण. आणि तसं काय वाईट काय झालं नाही, त्यांनी पण चांगलं वाजवलं, खूप छान वाजवलं होतं. पण त्या तोडीस वाजवणारा त्यावेळी सिंधुदुर्गामध्ये असा कोण पकवाज वादक नव्हता. आणि मी डायरेक्ट मुंबईवरून आलो, रिहर्सल नाही काय नाही, डायरेक्ट बारी वाजवली. आणि केळुसकर बुवांचं म्हणजे खूप आडतालातली नोटेशन, 47 मात्रा, 37 मात्रा, असं ते 39 मात्रा, असं ते ऑन दी स्पॉट वाजवणं म्हणजे कठीण, विदाऊट रिहर्सल. फक्त ते बसताना कागद हातात द्यायचे, तो बघून ठेका बघून तसं वाजवायचं. आणि सुरुवातीला त्यांची प्रार्थना पुंडलिक वरदे एवढं होईपर्यंत जी काय 2-3 मिनिटं मिळतात, तेवढ्या वेळेमध्ये तुमचं पुढचं त्या गाण्यासाठी लागणारा रेला, त्या गाण्यासाठी लागणारी टीआई, जे काय मटेरियल असेल हे आपल्या डोक्यात ते तयार करावं लागतं. ह्या एवढाच वेळ मिळतो करायला. कारण ते बसतानाच कागद द्यायचे, त्या अगोदर काही सांगत नाही, काही काय जाग्यावर होईता बघूया रे, असं अजूनही तसंच आहे. तिथे काय जाग्यावर काय होईता बघूया, तिथे कागद देणार, ते लगेच वाजवायचं. आणि ते पुरं भजन पुन्हा त्याच्या पुढचं सुद्धा सगळं. आणि ते वेगवेगळ्या तालात, रूपाचा अभंग असला तर पहिला ताल केंटा असेल, दुसरा कुठला तरी अद्दा असेल, तिसरा रूपक असेल, काय सांगता येत नाही. ती फक्त चिठी देणार, पहिला ताला, दुसरा, तिसरा, असा एवढं तेवढं बघून तसं वाजवायला सुरुवात करायची. असं ते होतं. आणि ती बारी खूप छान झाली. आणि तुम्ही त्याच्यामध्ये विजयाचा खूप मोठा जो माहोल होता तो तुमच्यामुळे झाला. आणि दादा परब हे नाव मग मात्र सगळ्या लोकांच्या ओठावर अगदी आपण उदय सिंहासनावर विराजमान होऊन लागलं. हो, याच्याबरोबर मला अजून एक जाणून घ्यायला नक्की आवडेल की असं म्हणतात की आपण जर कला क्षेत्राशी प्रामाणिक असू तर टप्प्याटप्प्यावर किंवा अगदी महिन्यावर आपल्याला आपले हितचिंतक भेटतात. आणि तुमचा जेव्हा प्रवास सुरू होता वादनाचा, मला वाटतं तुम्ही गोव्यामध्ये कुर्डीकर बुवांकडे जात होता. आणि अशा वेळी तुमचा सोमवार, मी सुरुवातीलाच सांगितलं माझा वार सोमवार होता. आणि अशा वेळी जात असताना काही ठिकाणी तुम्हाला आवर्जून थांबावं लागायचं आणि तिथे तुम्हाला चहापान करावं लागायचं, तिथे तुमच्या चर्चा चालायच्या. आणि अशी लोक सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपसुक्या कलेनं जोडली, आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. काय होतं की सकाळी मी पहिल्यांदा सुरुवातीला कसं काही गाडींची व्यवस्था नव्हती
आणि आम्ही सायकलने एसटी स्टॉपवर यायचो, एसटी पकडायची, तिथून कुडाळला यायचं, कुडाळवरनं दुसरी एसटी पकडायची, सावंतवाडीत यायचं, सावंतवाडीतनं दुसरी एसटी पकडायची, बांद्यात यायचं, बांद्यातून मग मुंडियेसर यायचे, त्यांची वाट बघायची, मुंडियेसर आले की ते आणायची, तिथून मग पणजी किंवा म्हापसा, आणि तिथून मग पुन्हा चिंबल गाडी, असं 4-5 गाड्या करत जायचं. येताना पुन्हा तसा असा प्रवास असायचा. नंतर मग मी 2 व्हीलर घेऊन सरांच्याकडे जायचो. तेव्हा वाटेत जाताना बांद्यामध्ये आम्ही थांबायचो चहासाठी. ते नागझरकर म्हणून होते, बरीच वर्ष ते आम्ही तिथेच चहा घ्यायचो, नाश्ता करायचो. तर त्यांची माझी ओळख झाली, तुम्ही कुठे जाता काय वगैरे असं. सुरुवातीला 7 वर्ष मी दर सोमवारी त्या हॉटेलमध्ये सकाळी चहा नाश्ता करून जायचो. कधीतरी येताना मग चहा घ्यायला तिथे थांबायचो. पण आमची नंतर मैत्री एवढी झाली की आम्ही जर सोमवारी सकाळी तिथे 9-10 वाजेपर्यंत नाही पोचलो तर त्यांचा फोन असायचा, काय रे अजून घरी राहलास, इलाच नाही ते. की मग आम्ही सांगायचो थांबलोय वाटेत येतो, किंवा आज येत नाही, जात नाहीये असं. गेल्यानंतर पुन्हा जर येताना वाटेतून त्यांच्या दुकानावरून हॉटेलवरून नाही आलं तर त्यांचा पुन्हा फोन असायचा, हे अजून काय रावलास, वेळ झालो ना, अजून तुमचं रावलास होय. मग आम्ही सांगायचो नाही, जरा कामानिमित्त जरा थांबलोय, येतो वाटेत राहू, येणार. मग ते नागझरकर म्हणून होते, हल्लीच त्यांचं निधन झालं गेल्या 2 वर्षापूर्वी. खूप चांगली व्यक्ती होती. नाही एवढी आमची ते काळजी करायची, नाही आलो तरी त्यांचा फोन असायचा. आणि दुसरे म्हणजे आमचे नादब्रह्मचे संस्थापक चंद्रशेखर भिडे, त्यांचं एक बांदा विठ्ठल मंदिरच्या तिथे त्यांचं हार्डवेअरचं दुकान होतं. मग आम्ही तिथून असे यायचो, मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी, 2 संगीताविषयी बोलायचं, मग तिथे जरा चहा घ्यायचा आणि मग पुढे प्रवासाला लागायचं जाताना. मग सोमवारी संध्याकाळी जर तिथे नाही गेलो तर त्यांचा फोन असायचा, ते अजून कुठे राहिला, झालाच नाहीत का, सोमवार आहे असं ते फोन करून विचारायचे. खरंच रसिकेपेक्षा मला हे सांगायला नक्की आवडेल की कला क्षेत्रामध्ये आपण प्रवास करत असताना फक्त पैसे जमत नाही तर माणसं सुद्धा जमतात, ही सुद्धा जीवाभावाची. म्हणजे प्रत्येक वेळी ते आपली विचारपूस करत असतात. बुवा ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना काही गमतीशीर प्रसंग असं तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. मला ते आठवतं की पूर्वीचे दिवस अत्यंत प्रतिकूल होते आणि अशा वेळी डबलबाऱ्यांचे सामने रंगायचे. आणि मला वाटतं एका बुवांची डबलबारीचा विडा तुम्ही घेतलेला होता आणि तुम्ही मुळातच खूप हौशी आहात, कलावंत आहात आणि त्यात तुम्हाला बैलगाडीचं विशेष आवड आहे. कारण तुमचं प्राण्यांबद्दलचं प्रेम अनेकदा व्यक्त होत असतं आणि त्या आयोजनामध्ये तुम्ही रमलात आणि तुम्ही विसरूनच गेलात की माझ्या बाबा डबलबारी आहे. आणि त्यानंतरचा एक मोठा प्रसंग घडला, नेमका काय होता, कोणते बुवा होते आणि काय होता तो प्रसंग? सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच बुवांच्या मी डबलबाऱ्या वाजवल्या सुरुवातीच्या काळात. विजय मांजरेकर बुवा, मंगेश धुरी बुवा, मग त्यांचं नाव घेतलं मी. त्याच्यानंतर रामचंद्र परब म्हणून दिग्गज, मोरजकर बुवा सावंतवाडीचे, रेडकर बुवा तळावडे गावचे, अशा सगळ्या बुवांच्या वाजवली. लोके बुवांच्या 60 बाऱ्या वाजवल्या. अव्वल 6 महिन्यात 60 बाऱ्या त्यांच्या वाजवल्या. म्हणजे नवरात्रोत्सव पासून ते मे पर्यंत 1 वर्ष मी त्यांच्याकडे सलग वाजवले. त्याच्यानंतर गोंडूबुवांच्या पण वाजवल्या, सतीश राणे बुवा, बागवी बुवा, विलास पाटील बुवा, अशा अनेक हरियाण बुवांच्या पण बारी वाजवली. अशा अनेक बुवांच्या बाऱ्या वाजवल्या आतापर्यंत. त्याच्यामध्ये गोंडूबुवांची पण बारी मी सुरुवातीला वाजवायचो. गोंडूबुवांची एकदा बारी होती, म्हणजे सुरुवातीला त्यांच्या काहीतरी 5-6 बाऱ्या त्यांच्या झाल्या असतील, त्यांचं कॉलेज संपल्या. आणि त्याने ते तेव्हा खरं गुंडूबुवा पकवाज वादक होते, चांगला पकवाज वाजवायचे ते आणि मी एकत्र वाजवायचो बुवांकडे. त्याच्यानंतर इथे बांबार्डे गावामध्ये एक बुवा होते, त्यांच्याकडे पण आम्ही एकत्र वाजवायचो. तेव्हा ते पकवाज वाजवायचे, मी तबला वाजवायचो, असं ते चालायचं. तर त्याने मला आपल्याकडे म्हणाले मी बारी करतो, तू वाजवायला येशील का? तर म्हटलं हो येतो. सुरुवातीला आमचे गजानन देसाईने त्यांच्या 1-2 बाऱ्या वाजवल्या होत्या. नंतर मला म्हणाले की तू ये वाजवायला. म्हटलं ठीक आहे येतो. 2-4 बाऱ्या वाजवल्या आणि एका बारीची तारीख मला त्याने दिली होती. 4-5 दिवसानंतर बारी होती आणि आमच्याकडे नेमकी बैलगाडी स्पर्धा होती तेव्हा. तर संध्याकाळी उशीर झाला, 7-7:30 झाले ते सगळं आटपेपर्यंत आणि आयोजनातच आम्ही होतो. मी विसरूनच गेलो ती बारी आहे ती. मी काही गेलो नाही. त्यांनी माझी रात्री 10-10:30 पर्यंत वाट बघितली कारण त्यावेळी माझ्याकडे एमएटी होती. त्यांना माहिती होती हा उशीर झाला तरी 9-10 पर्यंत येऊन पोहोचणार. 10-10:30 वाजल्या ते म्हणाले आता काय येत नाही. त्यावेळी फोनची वगैरे व्यवस्था काहीच नाही. माझे फोन यायचे ते म्हणजे कुडाळमध्ये संतोष केसरकर म्हणून होते, त्यांचं भुसारे दुकान, तिथे सगळे फोन यायचे. सकाळी मग कुडाळला गेल्यावर ते सांगायचे की तुला अमुक ठिकाणी अमुक बुवाने बोलवलेला आहे, अमुकाला फोन कर, असं ते असायचं. त्यांच्याकडे लँडलाईन फोन तेव्हा, त्याच्यामुळे काही कॉन्टॅक्ट झाला नाही. आणि मी रात्री जेवण झोपून गेलो. सकाळी मी उठण्या अगोदर 6:30 वाजता बाबी फौजदार म्हणून त्यांच्या वडिलांना
संबोधित जायची, बाबी फौजदार. आणि राजदूत गाडी खूप चांगली व्यक्ती होती, भारदस्त बाणा आणि दराराही होता त्यांचा. सकाळीच माझ्या अंगणात आले ते राजदूत गाडी घेऊन. घरातले घाबरले, म्हणजे एवढी गाडी कोण करते, त्यावेळी गाडी दिसायची पण नाही कोणाची. तर मी उठून बाहेर आलो, माझ्या लक्षात आलं काय झालं ते. म्हटलं मी बारीला काही गेलो नाही. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं सॉरी माझं चुकलं, रात्री मी विसरलो, बारी होती. ता जाऊन दे रे म्हणाले, तू गाडीवर बस. मी घाबरलो, म्हटलं हे मग आता थापटा होतो कुठेतरी वाटेत. म्हटलं काय झालं का? अरे नाही तू रात्री येऊ नाही, मग शेजारच्या वाचप्याकडे गेलो, तू जेवून झोपलेलो, त्या उठव गेलो तर तो म्हणालो हेरशी तुमका मोठमोठे वाचपी लागतात आणि अडला काय माका उलव घेतास. तो म्हणालो मी नाही घेतल्या गोड्डी आणि परत झोपलो. कसा तरी दार ढकलून उठवलंय, त्या उचललंय, गाडगेट टाकलंय. रात्रीची आजची बारी वाजव, उद्यापासून तुकाच वाजवायची आम्हाला सांगतो. ती बारी कशी तरी रात्री वाजवली. आज दुसरी बारी, आजची बारी एक तू होईल. तर म्हटलं मी येते ना संध्याकाळी 5-6 वाजता. 6 वाजता वगैरे काय नाही. म्हटलं बरंच घेऊन चहा अजिबात नाही, तू गाडीवर बस. गाडीवर बसवल्याने मग आणि सकाळी 7:30-8 वाजता आपल्या घरात खड्यात नेऊन बसवल्याने. चहा नाश्त्याची उत्तम सोय, त्याबद्दल वाद नाही. पण दिवसभर तिथे माणूसच कोण नाही. समोर एक म्हैस बांधलेली होती, ती माझ्याकडे बघायची, मी तिच्याकडे बघायचो. ती माझ्याकडे बघायची, मी तिच्याकडे बघायचो. जाऊन कधी मध्ये तिला हात बीत लावून बसून यायचो, परत बसायचो, परत ती माझ्याकडे बघायची. आमची दोघांची संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मैत्री झाली. गुंडोबाचा तेव्हा टेम्पो होता, तेव्हा ती गाडीवर. घरी कोणी नाही, घरी फक्त त्यांची घरातली माणसं होती. चहा पाहिजे का, नाश्ता पाहिजे का, आणेल ते सांगेल ते मागून द्यायची. पण बाकी माणूस कोण नाही, बसून करणार काय. आणि त्यानंतर त्यांच्या एक काही ठराविक बाऱ्या मी वाजवल्या. असा तो किस्सा होता. हा एक विसरपणाचा किस्सा तुम्ही सांगितला. तसं अजून एक आपल्या जीवनामध्ये अजून एक किस्सा मला माहिती आहे की तुम्ही एकाच रात्री 2 डबल बाऱ्या केल्या. अशा बऱ्याच वेळा वाजवल्या मी, एकाच वेळी 2-2 बाऱ्या पण वाजवलेल्या आहेत. चंदूपोत बुवा एक चांगले पकवाज होते. सध्या ते सुधीर कलिंगण यांच्या दशावतार नाटकामध्ये ते पकवाज होतात. हे चांगले एक बुवा आहे, तर ते डबल बारी करायचे. त्यांच्याकडे मी वाजवायला होतो नेरूरला. त्याच दिवशी नेमकी केळुसकर बुवांनी बारी घेतली आणि ती लोके बुवांबरोबर, ती रामगडला. ही नेरूरची बारी मी त्यांना म्हटलं लवकर घ्या, कारण म्हटलं दुसरी बारी बुवांनी घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे दुसरा कोण वादक नव्हता. मग तोपर्यंत ही बारी मी सुरू केली नेरूरला, पहिली बारी केली. आणि ती बारी आटपून मी लगेच निघालो. 11-11:30 रामगडला पोहोचलो. आणि तिथे तोपर्यंत लोके बुवांचं शेवटचं गाणं चालू होतं. पहिली बारी लोके बुवांनी केली होती, दुसरी बारीला मी केळुसकर बुवांची बारी वाजवली. आणि त्यावेळी माझं तिथून त्यांनी नंबर वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे घेतला आणि तिथून मग मी लोके बुवांच्या बाऱ्या वाजवल्या. त्याच्या अगोदर गजानन देसाई त्यांच्याकडे वाजवायच्या, नंतर मग आम्ही अल्टरनेट दोघेही वाजवायचो. म्हणजे आमचे जे बुवा कलावंत आहेत ते सुद्धा आपल्याला एकमेकांना ऍडजस्ट करताना दिसतात. त्यामुळे आज आपण जेव्हा 20-20 डबल बारे बघतो तेव्हा त्यांचं हमरा तुमरी बघतो, एकमेकांवर ओरडणं बघतो किंवा या सगळ्या गोष्टी जर बघितल्यानंतर कधी कधी या सगळ्या गोष्टीचा किळस येतो. पण दुसऱ्या बाजूला जर आपण अभ्यास केला किंवा विचार केला तर ह्यांच्यामध्ये समजून घेण्याची वृत्ती सुद्धा आपल्याला, त्याची सुद्धा नोंद गांभीर्याने घ्यावी लागेल. आणि त्यामुळे मी या सगळ्या बुवांना धन्यवाद देतो, कारण एकमेकांच्या कलावंतांना ऍडजस्ट करण्यासाठी. जेव्हा आपण कला क्षेत्रामधून सफर करतो तेव्हा काही गैरसमज सुद्धा होतात. मला वाटतं आजच्या घडीला जर आपण बघितलं तर बाबल पांचाळ असतील, माऊली सावंत असतील, विजय पालव असतील, यांच्या बरोबरचे पकवाज वादक म्हणून तुमचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं. मग हा पकवाज वादनाचा सफर करत असताना याच कलावंतांमध्ये आपण मगाशी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते गजानन देसाई साहेब असतील, त्यानंतर आपण दुसरे मेस्त्री ज्यांचा मोहन मेस्त्री असतील, आणि तुम्ही हे त्रिकूट सिंधुदुर्गाचं एक त्रिकूट म्हणून परिचित होतं. पण तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळे गैरसमज वगैरे होते आणि त्यातून तुमचं कुठेतरी तुमची मन जी होती ती दुभंगलेली होती. तो नेमका काय किस्सा आहे? नाही, काय होतं, सुरुवातीला गजानन देसाई हे एकमेव पकवाज वादक सिंधुदुर्गामध्ये होते. त्यांचं ऐकून आम्ही वाजवायचो. त्यानंतर शिवाजी पवार, कृष्णा पवारांचे बंधू, ते पण पकवाज तबला दोन्ही वाजवायचे. अशी ही 2च माणसं वाजवायची. आणि तबल्यामध्ये पंड्या धारगळकर सावंतवाडीमध्ये आणि हेमंत प्रभू प्राध्यापक मालवणचे, ही एक ठराविकच 4 लोक वाजवणारे होते. त्यावेळी कोण नव्हते. आम्ही आत्ताच त्यांचं ऐकून वाजवायचं. असं असताना काय होतं की त्यावेळी मोहन मेस्त्री मुंबईला होते आणि ते तेव्हा आले होते 2000 मला वाटतं काहीतरी 2-3च्या आसपास असेल. तर ते सिंधुदुर्गात मग ते पण डबल बाऱ्या वाजवायचे, मी पण वाजवायचो आणि गजानन देसाई पण वाजवायचे, तिघे आम्ही वाजवायचो. पण असा लोकांचा समज होता की त्यावेळी काय व्हायचं की चिठी द्यायची आणि माझ्या नावाची गजानन देसाईंना द्यायची, मोहन मेस्त्रींच्या नावाने चिठी द्यायची
मला द्यायची की हा ताल वाजव, हा परण वाजव, हा चक्रधार वाजव, असं काहीतरी वेगळंच चिठी यायची. पण आम्ही विचार केला तर मी कधीच चिठी वगैरे अशी कोणाला दिली नाही. देसाईंनी पण कधी चिठी दिली नव्हती किंवा मोहन देसाईंनी सुद्धा कधी चिठी वगैरे दिली नाही. हे गुणी कलाकार सगळे. पण काय आलं की ह्या आमचं असं लोकांना असं वाटलं की ह्यांचं काहीतरी वादंग मोठं चालू आहे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे बुवांना बघण्यापेक्षा पक्वादकांना बघण्यासाठी गर्दी जास्त व्हायची. आणि हे असं असताना राजा सामंतांच्या हा विषय लक्षात आला की हा विषय कुठेतरी चिघळ आहे. पण त्याने मला एकत्र केलं कुडाळमध्ये की तू परवा त्यांना चिठी दिलीस का, हे असं बरोबर नाही. तर म्हटलं मी नाही दिली. मी म्हटलं अमोलच्या बारे त्यांच्या नावाची चिठी आली होती. म्हटलं मी कधी दिली नाही. मग तेव्हा आम्हाला कळलं की चिठ्ठ्या आम्ही कधीच कोणाला कधी पुढे दिले नाही. प्रेक्षकच आमच्या नावाने चिठ्ठ्या द्यायच्या. मग आम्ही त्याच्यावरती पर्याय काढला की जो कोण चिठी देणार असेल त्याने वरती यायचं स्टेजवरती आणि चिठी द्यायची. मग ते कळेल. कोणी यायलाच तयार नाही. मग त्या चिठ्ठ्या बंद झाल्या. असं झालं. पण आमची मैत्री पूर्वी जशी होती तशी अजूनही आहे. मोहन नेत्री असो, गजानन देसाई असो, शिवाजी पवार असो, सगळ्यांशी आमचे संबंध चांगलेच आहे. खरंच म्हणजे रसिक शाळा करू शकतात. नक्कीच. व खरंच खूप सुंदर. म्हणजे काही काही विषय चर्चेने सुटू शकतात किंवा आपले गैरसमज सुद्धा मिटू शकतात. व खरं तर म्हणजे या प्रवास करत असताना आपल्याला आपण आता सध्या एक उत्तम गुरु म्हणून प्रख्यात आहात. आपल्याला मांडणारे लोक सुद्धा खूप आहेत. आपण अनेक चांगले चांगले दिग्गज असे शिष्य घडवले आहेत. सध्याच्या घडीला सिंधुदुर्गामध्ये 2 नावं अगदी आदरानं घेतली जातात, अर्थात त्याच्यापेक्षा जास्तही असतील. पण जे नेहमी चर्चेमध्ये असतात ते म्हणजे आंदोलनाचे सुपुत्र सन्माननीय महेश सावंत आणि दुसरे आहेत कुडाळचे सुपुत्र तुमचे हेमंत तवटे. हे दोन्ही तुमच्याकडे ज्यांनी धडे घेतले आणि आता ते सध्या आपल्याला वेगवेगळ्या वादनामध्ये, बैठकीमध्ये, डबलबारीमध्ये सादरीकरण करताना दिसतात. कसे काय या शिष्यांबद्दल काय सांगाल जे आज तुमच्याच लेवलला येण्याचा प्रयत्न करत आहात? नाही, खूप चांगली प्रगती आहे मुलांची. एक वेळ असं मी म्हणेन की माझ्या काळात मला शिकण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. माझ्या अगोदरचे जे लोक शिकणारे होते त्यांना त्याही पेक्षा कष्ट घ्यावे लागले असते. आणि आता जे आमच्याकडे शिकले त्यांनाही तसे कष्ट घ्यावेच लागले. परंतु त्या मानाने त्यांना तेवढे कष्ट नाही आहेत आताच्या मुलांना. म्हणजे माझ्याकडे शिकलेले असोत किंवा अन्य दुसरीकडे शिकलेली पण मुलं असोत, पूर्वीच्या काळी जे मेहनत करावी लागायची तशी त्यांना तेवढी मेहनत करावी लागत नाही. आणि वादन सर्वांचंच चांगलं आहे. महेश सावंत असेल, हेमंत तवटे, दोघंही चांगलं वाजवतात. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की सिंधुदुर्गामध्ये ते आज प्रशिक्षण देत आहेत मुलांना. ही सर्वात मोठी बाब आहे की माझा एक पूर्वीपासून असा मानस होता की घरोघरी पकवास पोचला पाहिजे. ती आता ही मुलं शिकवतात. म्हणजे महेश सावंत असेल, महेश परब सुद्धा डिगर्सचे, त्याच्यानंतर राजू सावंत वर्ध्याचे, आनंद मोर्ये, मोहन मेस्त्री, त्यानंतर हेमंत तवटे असेल, बाबू खडपकर म्हणून आहे, अशी अनेक नावं सांगता येईल. महेंद्र पिंगुळकर, धनंजय सावंत, ही सगळी मंडळी आज प्रत्येकाकडे नाही म्हटलं तरी बरीचसे विद्यार्थी वर्ग बऱ्यापैकी आहे आणि चांगल्या प्रकारे ज्ञानार्जनाचं काम ते करतायत. हे बघून मला तर खूप समाधान आहे की जे माझं एक ध्येय होतं की घरोघरी पकवास पोचला पाहिजे, तो घरोघरी पकवास पोचला असं म्हणायला हरकत नाही. कारण मला प्रशांत धोंडसर काय नेहमी म्हणायचे सुरुवातीला मी जेव्हा दुकान सुरू केलं जगन्नाथ म्युझिकल म्हणून, तर ते अजूनही कधीतरी सांगतात कीर्तनामध्ये की तू खऱ्या अर्थाने पकवास सिंधुदुर्गात रुजवलास म्हणून. कारण माझं तेव्हा ध्येय होतं की तेव्हा मी मोठंसं काही उद्देश असा नव्हता त्यातून पैसे मिळवायचे किंवा काय, की लोकांपर्यंत पकवास पोहोचला पाहिजे या उद्देशाने कमीत कमी किमतीमध्ये पकवास कसा लोकांपर्यंत देता येईल याचा विचार करून आम्ही पकवास द्यायचो. आणि तो पकवास आज घरोघरी पोहोचलाय. कुडाळ बस स्टँड पासून ते साधारण कणकवलीपर्यंत आणि कुडाळ बस स्टँड पासून सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग पर्यंत असा खडा उचलायचा आणि असा टाकायचा. तिथल्या 1 किलोमीटरच्या अंतरात तुम्हाला एक तरी पकवास दिसणार. हे प्रशांत धोंडसरांचं वाक्य आहे. जिथे खडा पडेल तिथल्या एरियामध्ये तुम्हाला एक पकवास किंवा एक तबला मिळणारच मिळणार. एवढी उत्क्रांती याच्यामध्ये झालेली आहे. खरंच यामध्ये तुमचे परिश्रम आहेत, अथक मेहनत आहे, सातत्य आणि या सगळ्यांमुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा संयम आहे. या सगळ्यांमुळे तुम्ही इथपर्यंत गेला. पण बुवा आता तुम्ही तुमच्या शिष्यांबद्दल सांगितलं, त्यांना त्यांचं कौतुक सुद्धा केलं, हे खूप गरजेचं असतं. पण मला माहिती आहे
की तुम्हाला क्लास सुरू करत असताना प्रचंड अडचणींना सामना द्यावा लागला. नेमक्या कोणत्या अडचणी, कोणत्या समस्या होत्या आणि त्या समस्येच्या छातणावर पाय ठेवून तुम्ही आज डॉक्टर दादा परब आणि पखवाज वादनातील सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व ज्याकडे आदरानं बघितलं जातं. हो, चांगला प्रश्न आहे तुमचा. काय होतं, राहायला जागा कोणीही देतं, कारण ती 2 माणसं 4 माणसं आली राहिली तिथे, त्यांचा काही उपद्रव नसतो. फक्त त्यांना पाणी आणि लाईटच्या काही गोष्टी, लाईट वगैरे ह्या ज्या गोष्टी असेल दिल्या बस झाल्या, ती राहतात. काही कोणाचा आवाज नाही, काय नाही. पण संगीतामधील जर पखवाज ह्या विषयासाठी जर तुम्हाला प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा असेल, क्लास सुरू करायचा असेल, तर आवाजाचा मोठा प्रश्न येतो. आणि पखवाज वाजला म्हटल्यानंतर नाही म्हटलं तरी 1 किलोमीटरवरती आवाज जातो त्याचा. आणि हा एवढा आवाज सहन करून, आजूबाजूच्या लोकांना तो त्रास सहन करून तिथे शिकवणं ही कठीण गोष्ट असते. आणि त्यासाठी पहिल्यांदा जागा मिळणं ही खूप कठीण गोष्ट आहे. बाकीच्या संगीत क्लाससाठी तुम्हाला जागा मिळू शकते, तबल्याचा क्लास असेल, गाण्याचा क्लास असेल, हार्मोनियमचा असेल, जागा मिळते. पण पखवाजच्या क्लाससाठी जागा मिळत नाही. सुरुवातीला जेव्हा मी कुडाळमध्ये क्लास सुरू करायचं म्हटलं, तर तेव्हा माझे गुरुजीच मला म्हणाले की जे मी शिकवतो ना ते तू काही मुलांना तिथे शिकव, कुडाळमध्ये आजूबाजूच्या लहान लहान मुलांना गोळा कर आणि त्यांना शिकव, त्यातून तुझाही रियाज होईल आणि जे काही तुला लागेल पुढे अभ्यास तो मी द्यायला तयार आहे. त्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना पण बसव, त्यामुळे दोन्ही गोष्टी होतील असं करून मी ठरवलं. पण सुरुवातीला आम्ही मुळद्यामध्ये क्लास सुरू केले. त्या मुळद्यातल्या लोकांनी मी क्लास सुरू करतोय म्हणून एक इमारत बांधली, कारण त्यावेळी त्या मंडळाकडे चांगले पैसे होते आणि संगीत क्षेत्रातली माणसं होती, भजन क्षेत्रातली. मी येतोय म्हटल्यानंतर ते खुश झाले की एक चांगला माणूस आपल्याकडे येतोय. त्यांनी ती इमारत बांधली आणि त्या इमारतीमध्ये म्हणजे 15 इमारत उभी केली त्यांनी. आणि तिथे आम्ही क्लास सुरू केला. क्लास सुरू करताना मी कॅलेंडर लावायचो, गणपतीचं अगरबत्ती लावायची, निरंजन लावायचं, वाद लावायची, नमस्कार करायचा आणि क्लास सुरू करायचा दर रविवारी. जीजी पालव म्हणून एक होते, तर ते एक दिवशी आले सकाळी. मला म्हणाले हे काय करतोस, कॅलेंडर का लावलीस? म्हटलं हो हे नेहमीच आहे आम्ही सर. नाही 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 म्हणाले, इथे ना आपण मूर्ती लावू, कॅलेंडर नको. आणि गणेश जयंती काहीतरी 15 दिवसावर गणेश जयंती होती, मग त्यांनी पंचधातूची मूर्ती आणली त्या मंडळाने आणि तिथे त्याची प्राणप्रतिष्ठापना केली, मूर्ती बसवली. आणि त्यामुळे त्याचं ते जी नुसती शेड अशी होती त्याचं त्या एका मंदिरामध्ये रूपांतर झालं. मग आम्ही तिथे रविवार, बुधवार, शुक्रवार असं शिकवायचो तिथल्या मुलांना. आणि मग गणेश जयंती दिवशी मुलांची पखवाज सोलो, काहींचं गाणं, काहींचे भजन, काही स्पर्धा अशा त्या मग आम्ही सुरू केल्या. आणि अजूनही तिथे हे चालू आहे, म्हणजे तिथे दशावतारी नाटक असो, भजन असो, गणेश जयंतीला ते कार्यक्रम करतात. म्हणजे वादनामुळे देवाला यावं लागलं. आणि नंतर मी जेव्हा कुडाळात क्लास सुरू केला तेव्हा ते मालक जे होते त्या जागेचे ते मुंबईमध्ये राहायचे, सावंत, राजेश सावंत. तर ते मेच्या सुट्टीमध्ये आले. मी काहीतरी दिवाळीच्या दरम्यान क्लास सुरू केला होता, मध्ये ते आले नाही, मे मध्ये आले. आणि ते आमच्या आवाजाला एवढे कंटाळले की ते 2-3 वेळा येऊन गेले दरवाजाकडे माझ्या. मी त्यांना ओळखत नव्हतो, हे मालक आहेत किंवा काय, मला ते ओळखत नव्हते. कारण त्यांच्या घरात माझा एक मित्र राहायचा, त्याने मला जागा दिली होती, विलास हिरलेकर म्हणून. तो म्हणाला मी मालकांना सांगतो इथे तुम्ही शिकवा. त्या पखवाजच्या आवाजाने ते अक्षरशः कंटाळले, पण मला काही बोलले नाही. ते 2-4 दिवस राहिले आणि गेले. पुन्हा काही दिवसानंतर ते दिवाळीमध्ये आले. तेव्हा आमचं हेच चालू होतं रविवारचं. त्यांना रविवारची सुट्टी असल्यामुळे ते रविवारी यायचे गावी. आले तेव्हा त्याने ऐकलं आणि त्यांची मिसेस, मुलं खुर्च्या टाकून बाहेर बसायला लागले अंगणामध्ये सकाळी. तर मी विचार केला, म्हटलं हे मला त्यांना भेटलो. क्लास माझा संपल्यानंतर मला भेटायला आले आणि मी 3 वेळा येऊन गेलो तुमच्याकडे क्लास बंद करा म्हणून सांगायला मे मध्ये. पण आज मला असं वाटलं की मी जर सांगितलं असतं ना तर माझं ते खूप मोठं नुकसान झालं असतं. कारण वर्षभरामध्ये मुलं चांगली वाजवायला लागली आणि ती गाण्याच्या साथीबरोबर वाजवत होती आणि ते ऐकत होते बाहेर बसून दिवसभर. त्यांना ते आवडलं. मला म्हणाले मला आता संगीत आवडायला लागलं. सुरुवातीला नवीन मुलं होती तेव्हा ती कशीही वाजवायची, त्यामुळे ते कंटाळलेले, बंद करा म्हणून सांगायला आलेले. पण नंतर ते म्हणाले खुश झाले. मला म्हणाले चांगलं वाटलं की असं संगीत क्लास चालू आहे, तुम्ही अवश्य करा. आणि आता तर त्यांनी मला अशी ऑफर दिली
संगीत क्लाससाठी दुसरीकडे क्लास कुठेही सुरू करायचा नाही. माझ्याच जागेमध्ये क्लास कायम अखंड चालू राहायला पाहिजे, मी आणि तुम्ही हयात असेपर्यंत. आणि कुडाळसारख्या ठिकाणी मी उद्या जर बिल्डिंग बांधली, टॉवर झाला, तरी एक रूम माझा या संगीत विषयासाठी असेल, असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि अजूनही क्लास आमचा तिथेच आहे, त्याच जागेमध्ये आहे. ते म्हणतात इथून कुठे जायचं नाही, भाड्याचं काय प्रॉब्लेम तुमचा असेल मला सांगायचं, पण क्लास बंद करायचा नाही. एवढं चांगलं सहकार्य मला त्याने, कारण त्यांनाही मी सल्यूट करतो, कारण अशी सुद्धा माणसं असतात आणि ही कलाच करू शकते. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर सतीश राणे म्हणून एक बुवा आहे, गोपीनाथ बागे बुवांचे शिष्य, तर त्यांनी मला पहिली जागा आपली दिली. 4 वर्ष त्यांच्या जागेमध्ये विनामूल्य, म्हणजे डोंबिवली सारख्या ठिकाणी विनामूल्य जागा देणारा माणूस आतापर्यंत कोणी मी पाहिलेला नाही. आणि त्यांनी आम्हाला कसलंही काही विचारलं नाही, या जागेमध्ये तुम्ही शिकवा. ते स्वतः भजनी बुवा होते, त्यांचा मुलगाही माझ्याकडे शिकायचा. आणि मग त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर मी माझ्या डोंबिवलीमध्ये मग ज्या जागेमध्ये आता शिकवतो ती मी स्वतः जागा घेऊन मग तिथे क्लास सुरू केले. त्याच्यानंतर भांडूपमध्ये साटम महाराज म्हणून आहेत, ते पण मला असे देवासारखे माणूस भेटले. त्यानेही मला सांगितलं की भाड्याचा कधी विचार करायचा नाही, इथे आलंच पाहिजे. मी बंद केला होता, 2-3 महिने गेलो नाही क्लासमध्ये, म्हटलं आता शक्य नाही, बस झालं. त्याने मला फोन करून बोलून घेतलं, मला क्लास बंद करायचा नाही, बाकी तुम्ही काहीही करा, तिकडचे सगळे क्लास बंद करा, माझ्याकडचा क्लास चालू राहायला पाहिजे. आणि त्याने 1+1 करून वरची जागा आम्हाला क्लाससाठी दिलेली आहे, आणि विनामूल्य. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विनामूल्य, कसलीही अपेक्षा न करता. अशी माणसं मला त्या पूर्वपुण्याने मला मिळत गेली, माझ्या गुरुजींचे कृपा आशीर्वाद, त्याच्यामुळे ही माणसं सगळी मला भेटत गेली. एक राहून वाटतं तुमच्या चिरतारुण्याचं रहस्य काय? नाही, काय होतं चिरतारुण्य असं रहस्य असं नाही, परंतु काय आहे की मी मुळात शेतकरी आहे. जरी तबला, पकवाज, ढोलकी वादक इतर ह्या गोष्टी नंतरच्या आहेत, वेटरनरी डॉक्टर हे पण नंतरचं आहे, पण मुळात माझा पेंडा हा शेतकरी आहे. त्यामुळे मला शेतात काम करणं, शेतात राबणं, झाडांमध्ये रमणं ह्या गोष्टी मला आवडतात. आणि जरी मी मुंबईमध्ये असलो तरी या कोकणाशी माझी नाळ जोडलेली आहे. जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा शेतात काम करण्याचा प्रयत्न करतो, झाडाफुलांमध्ये रमण्याचा प्रयत्न करतो, असं आहे. आणि या निसर्गाच्या सानिध्यात असणारी माणसं हे तुम्हाला नेहमी अशीच दिसणार. आणि त्यात पुन्हा कला आहेच ना, ती गोष्ट आहे, फुलवायला ती गोष्ट आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकस आहार. माझी जी मिसेस आहे ती खरंच सुगरण आहे. किती जरी आम्ही कार्यक्रमासाठी बाहेर गेलो तरी घरी येऊन मी 2 घास खातोच खातो, कारण ते जे अन्न आहे ना घरचं, हे सकस अन्न आहे आणि ती अतिशय सुंदर स्वयंपाक करते. त्यामुळे बाहेर कुठल्याही हॉटेलात गेलो तरी मला ती हॉटेल फेल वाटतात, जेवण घरचं जेवण आवडतं. हा एक त्यामागचं कारण आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये सफर करत असताना, या क्षेत्रामध्ये तुम्ही जात असताना अजून कोणत्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला का तुमच्या बरोबर ठाम राहिली? अशी खूप लोकांची यादी आहे. आता काय होतं, सर्वांचीच काही नावं जर घ्यायची राहिली तर त्यांनाही राग येईल. आता मग अशी काही मी पकवाजवादकांची नावं सांगितली, जी मला आठवली त्यांची सांगितली, पण अजूनही अशी बरीच मंडळी आहेत की विजय सावंत म्हणून एक दिव्यामध्ये सध्या क्लासेस घेतात. त्या माझी विद्यार्थी नाही, पण आज त्याने चांगल्या प्रकारे दिव्यामध्ये आपलं प्रगती केलेली आहेत आणि मुलं खूप अतिशय सुंदर वाजवतात. अशी बरीचशी माणसं अजूनही आहेत, त्यांची काही चुकून नावं घ्यायची राहून जातात, पण असे पाठिंबा देणारी माणसं बरीच आहेत. की तुम्हाला खरं सांगायचं तर हे आता जे साटम महाराज म्हणून मला ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते एक आहे. त्याच्यानंतर सतीश राणे बुवा, प्रकाश चिले बुवा. मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी माझ्या रूममध्ये शिकवायचो तर सोसायटीमध्ये काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की, आणि त्यांचंही बरोबर आहे, 12 वाजता कोण ऐकेल बकवास. मी रात्री 12 वाजता 1 वाजता पण वाजवायचो. सुरुवातीला त्रास नव्हता, पण 2 वर्ष गेल्यानंतर मग त्यांना तो त्रास वाटायला लागला. सुरुवातीला लोक ऐकायला बसायचे, खुर्च्या टाकून आजूबाजूला ऐकायचे, पण तळमधल्याला आवाज जातो, ही पण गोष्ट खरी आहे. आणि पकवाचा आवाज तो, आणि वेळी अवेळी वाजवणं असायचं, त्यामुळे लोकांचं थोडं ऑब्जेक्शन. त्यावेळी मला प्रकाश चिले बुवाने सांगितलं, कुठे जायची गरज नाही, माझ्या घरी येऊन शिकवा, माझं घर मोकळं आहे. अशी बरीच माणसं मला मिळाली. खरंच बुवा, हा प्रवास तुमचा न संपणार आहे. अनेक लोकांची नावं. आणि सिंधुदुर्गामध्ये माझे हरिपरब म्हणून आमचे भाऊ आहेत, त्यांचंही घर मोकळंच आहे. जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा मी
माझ्या गावातील काही मुलं आहेत, आजूबाजूची मुलं आहेत, त्यांनाही मी तिथे शिकवतो. ते सुद्धा विनामूल्यच आहे. ते कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, आम्ही त्यांना काहीही देत नाही. बुवा, म्हणजे असं म्हटलं जातं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. असं तुमच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. सावंत हॉटेलमध्ये एक किस्सा घडला. एक नामांकित गायिका या ठिकाणी आलेली होती आणि तुम्हाला अचानक त्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवायची होती. काय आहे किस्सा? काय झालं, आमचा नादब्रह्म म्हणून एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आता मी सगळ्यांचीच नावं घेत नाही, पण चंद्रशेखर भिडे नावाची व्यक्ती होऊन गेली. चांगले गायक होते, गुणी कलाकार होते. तर नादब्रह्मचे अध्यक्ष होते ते. आणि मुंबईवरून एक गायिका आली होती. तर ती सकाळी क्लासिकल गायली, त्याच्यानंतर काही भक्तिगीतं वगैरे अशी होती. तर तिथल्या लोकांनी फरमाईश केली की संध्याकाळच्या सत्रात एखादी लावणी वगैरे पण म्हणायला सांगा. तर भिडे त्यांना सांगायला गेले की असं असं आहे, लावणी म्हणायला लोकांची फरमाईश आहे. तर ते म्हणाले म्हणायला हरकत नाही, मी एकाला 2 पण म्हणेन, पण वादक कोण आहे? त्याला ढोलकी लागते, ढोलकी वाजवणारा कोण नाही माझ्याकडे. धनंजय बेडेकर म्हणून ते तबला वाजवायचे. तर त्या दिवशी तबलजी भरपूर होती. दयानिदेश कोसंबे होते, धनंजय बेडेकर होते, असे अनेक दिग्गज कलाकार तिथे होते, पण ढोलकीवाला कोणी नाही. भिडे माझ्याकडे आले, म्हणले अरे दादा तू ढोलकी वाजवशील ना, ते लावणी म्हणणार आहे, त्या लावणीसाठी ढोलकी लागेल. म्हटलं ठीक आहे, पण त्यांना रिहर्सल पाहिजे, रिहर्सल करून तू ढोलकी वाजव. तर ठीक आहे. त्या ज्या ठिकाणी उतरल्या होत्या त्या ठिकाणी मी गेलो त्या हॉटेलवरती आणि भिडेंनी फोन करून त्यांना सांगितलं की असे असे रिहर्सलला येत आहेत, त्यांना एक रिहर्सल द्या, ते वाजवतील लावणी. आणि शेवटी होती लावणी. तर मी त्या हॉटेलवरती गेलो तर त्यांची गाण्याची रिहर्सल चालू होती, नाट्यगीताची वगैरे. 1-1.5 तास मी तसाच उभा राहिलो दरवाजावरती, त्यांनी मला काहीच दाद दिली नाही. तर मी म्हटलं भिडेंनी पाठवले, तुम्हाला ती लावणीची जरा रिहर्सल करायची होती. नाही काय त्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगते ना, तुम्हाला जेवढ्या स्पीडने वाजवता येईल तेवढ्या स्पीडने तुम्ही ढोलकी वाजवायची, त्या स्पीडला मी गाणं सुरू करेन लावून. म्हटलं हरकत नाही, चालेल. तिला काय अंदाज नाही, या कोकणात तिला त्यांचा समज असा होता की कोकणात कोण वाजवणार एवढी ढोलकी. कोल्हापूर वगैरे त्या पट्ट्याला ढोलकी लावण्यासाठी वाजवणारे लोक होते, या कोकणात कोण नसणार असा त्यांचा समज होता. आणि जेव्हा लावणी सुरू झाली तेव्हा मी ती ओटावणी केली. तिचं जे गाणं होतं, लावणी होती, त्या लईच्या दुप्पट लईत जवळजवळ माझं उठाण होतं. त्या लईला मी वाजवलं. मला म्हटलं तुम्ही सोलो पहिलं वाजवा, 5-7 मिनिटं वाजवलं तरी काही हरकत नाही. जी तुमची लय असेल त्या लईला करून मला लय द्या, त्या लईला मी लावणी सुरू करा. मी 5-7 मिनिटं वाजवलं आणि नंतर मग लावणी सुरू झाली. तर त्यांना ती लय सूट झाली नाही, कारण त्यांच्या मूळ गाण्याच्या लईच्या दुप्पट लईत तुम्ही माझी ढोलकीची लगी सुरू होती. मला थांबवलं त्यांनी, या लईला नाही गाऊ शकत. आणि मग त्याने आपल्या लावणीची लय मला दिली, त्या लईत मग त्यांची पूर्ण लावणी वाजली. म्हणजे खरं तर आपल्याला टाइम लिमिट आहे, पण आम्हाला ऐकायची आहे तुमच्या लावणीची एखादी झलक. हो नक्कीच नक्कीच. म्हणजे या ढोलकी वादनातून ज्याने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. ही ढोलकी आहे, हिचा इतिहास काही आपल्याला सांगायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. हे पारंपरिक वाद्य आहे. आणि शिवरायांच्या काळामध्ये जे हेरगिरी असायचे, तर ही ढोलकी तमासगिरी म्हणून सांगून ते छावणीमध्ये जायचे मुघलांच्या, तिथली माहिती काढायची, तिथे नाचगाणं व्हायचं आणि मग तिथली माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोचविली जायची. आणि मग शिवाजी महाराज जे आपलं पुढचं प्लॅनिंग ते करायचे, असं होतं. तर ही महाराष्ट्राची लाडकी ढोलकी आहे आणि शान आहे आपल्या महाराष्ट्राची. हे पारंपरिक वाद्य आहे. काही लोक म्हणतात की भजनात ढोलकी वापरू नये वगैरे, असं काही नाही. हे पारंपरिक वाद्य आहे. मी जसं गाणं असेल त्याला जर सूट होत असेल तर तुम्ही ढोलकी वाजवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चांगलं वाद्य आहे. त्याच्यामध्ये थोडं वादनाचे प्रकार तुम्हाला सांगतो. हा थोडा ता पकवाज आणि ढोलकीमध्ये खूप फरक आहे. हे सगळं 2 बोटाने वाजवलं जातं, हे पुन्हा असं 2 बोटाने, पकवाज सारखं नाही, वेगळं आहे. एक थोडक्यात 2 मिनिटं वाजवतो. हे उठा नाही पहिलं.
अप्रतिम. असं वाटत होतं की काहीतरी वेगळं चालू आहे इथे. पुन्हा आपण मुलाखतकडे येऊया. बुवा, या सगळ्या गोष्टी करता करता आज आपण सिंधुदुर्गामध्ये आहात. तुमचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे. आज आपण दिग्गजांबरोबर साथसंगत करता. असे कोणकोणत्या दिग्गजांबरोबर साथसंगत करण्याची तुम्हाला संधी मिळाली? त्याची नावं? सगळ्यात महत्वाचं नाव आवर्जून सांगावं असं वाटतं डॉक्टर स्वरादेश भरत बलवल्ले यांची. गेली 20 ते 22 वर्ष मी सातत्याने त्यांच्यासोबत आहे आणि वाजवतोय. एवढ्या वर्षामध्ये एवढे कार्यक्रम त्यांचे वाजवले, पण आज वाजवलेला कार्यक्रम उद्या तसाच होईल सांगता येत नाही. वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं. परवा अजून वेगळं काहीतरी. ते गाणी तीच असतात, त्याच्यामध्ये जे प्रकार असतात हा खूप वेगळं असतं. आणि ज्याला थोडंफार गाण्यातलं कळतं, थोडंफार हार्मोनियम मधलं कळतं, तर तो आस्वाद घेत त्याचं वादन आम्ही करत असतो. प्रत्येक माणूस. आणि तबला वादक, पखवाजवादक किंवा ढोलकी वादक असतो, हा मुळात पहिला गायक असतो. त्याला गाता येत नसलं तरी तो मुळात त्याच्या अंगात गायकी आहे, तरच तो वादन करू शकतो, नाहीतर तो वाजवू शकत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे. जो वादक म्हणून आहे तो पहिला गायक आहे. आणि चांगले गायक आहेत हे मुळात वादक आहेत. त्यांना सांगितलं तू पखवाज तबला घे आणि वाजवून दाखव, वाजवू नाही शकत, पण त्यांच्या अंगामध्ये वादक आहे तरच ते गाऊ शकतात. ताल त्यांचा तयार पाहिजे तरच ते त्या तालामध्ये गाणं सादर करू शकतात. तसंच जे वादक आहेत ते मुळात गायक आहेत. त्याच्यामुळे भरत बलवलेंचं जेव्हा आम्ही गाणं ऐकतो वाजवता वाजवता, तेव्हा कधी कधी असं होतं की वादन, मी बरेच वेळा वादन विसरून गेलेलो आहे गाणं ऐकताना. कारण त्यांचे जे काही असे प्रकार आहेत गाण्यामधले, मूर्छना वगैरे किंवा काही ताना आहेत, काही आलापी आहेत, तर ह्या करत असताना एवढं रंगून आम्ही जातो की वादन करायचं विसरून जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मध घेतल्यानंतर एक ग्लानी येते वेगळी, तुम्हाला माहिती आहे, गोड खाल्यानंतर जी ग्लानी येते तशी ती एक ग्लानी येते. तसे आमच्या तबल्या पखवाजामध्ये सुद्धा काही रेले आहेत, ते आम्ही जास्त वेळ वाजवू शकत नाही. अर्धा तास, 1 तास सलग जर वाजवला ना तर अशी हे येते, घोळ आल्यासारखी होते. तसा तो गाण्याचा पण प्रकार आहे. एवढं गाणं तयारीचं सध्या तरी कोणाचं नाही. आणि सफेद चार, पांढरी साव अशा वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये, वरच्या पट्ट्यांमध्ये एवढी गायकी चांगली. आणि पूर्ण पेटीच्या ह्या स्वरापासून शेवटच्या स्वरापर्यंत एवढ्या सगळ्या स्वरांना आवाज लावणं कठीण काम आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वाजवणाऱ्यांची सुद्धा एक परीक्षा असते. कोणी वाजवू शकत नाही गाणं. एक ठराविक लोकच आहेत तेच गाणं वाजवतात, हार्मोनियम किंवा ऑर्गनच्या साथी. त्याच्यानंतर अशी अजून आहेत काही मंडळी की ज्यांचं मी साथीला गेलो. आताच्या काळातली आर्या आंबेकर झाली, दिवाळीच्या पाठचे कार्यक्रम वाजवले, जय तीर्थनवंडी आहेत, अशी बरीच मंडळी आहेत. पंडित शौनक अभिषेकी आहेत. अशा दिग्गज कलाकारांना साथ करायला आवडते, खूप आवडते. कारण प्रत्येकाकडून वेगवेगळं ऐकायला मिळतं, असं शिकायला मिळतं. नक्कीच बुवा, म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी सांगत असतात तेव्हा बुवा थोडेसे भावुक झाले. कारण ग्रामीण भागातला सफर करणारा एक सर्वसामान्य मुलगा त्याच देश पातळीवर वेगवेगळ्या लोकांना साथसंगत करण्याचं भाग्य परमेश्वरानं दिले. अर्थात परमेश्वर भाग्य असंच देत नाही, त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे, सतत सराव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात तेव्हाच कुठेतरी आपलं नाव होतं. किंवा म्हणजे जसं म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी त्याला घासून घ्यावं लागतं आणि तेव्हा त्याला पैलू येतात. बुवा, खरंच ही मुलाखत संपू नये असं मला वाटतं, पण कुठेतरी भान आपल्याला ठेवणे संपवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेन की या सगळ्या सफरीतून तुम्ही आमच्या नवोदित तरुणांना किंवा जी सिंधुदुर्गाची जनता तुम्हाला बघते, अनेक लोक तुम्हाला आयडॉल म्हणून स्वीकारतात, की त्यांना या संगीत क्षेत्रामध्ये एखादी उंची गाठायची असेल तर नेमकं काय करावं लागेल? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे आपल्यावरती उपकार झालेले आहेत त्यांच्याविषयी नेहमी कृतज्ञ असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तरच तुम्ही उच्च पातळीवर जाऊ शकता. आणि ज्यांचे आपल्यावर उपकार झाले, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, त्यांच्याविषयी कृतज्ञता ठेवून पुढे मार्गस्थ करायचं असतं. कारण याचं असं की त्यांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असतो. गुरु कसाही असो, पण त्याच्याकडून जे आपण ज्ञान घेतलेलं आहे
ते आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत राहतं. मग ते तबला असो, पकवाज असो, ढोलकी असो, गाणं असो, हार्मोनियम असो, कुठलंही असो, गिटार असो, व्हायलिन असो, बासरी असो, सुरुवातीच्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत जेव्हा आपण पहिल्या 10 पायऱ्या चढतो तेव्हा 11वी पायरी आपल्याला मिळत असते. त्यामुळे आंबा पाडण्यासाठी 10 दगड मारतो, 10व्या दगडामध्ये आंबा पडतो. पण याचा अर्थ असं नाही की 9 दगड मारले ते वाया गेले, ते 9 मारले म्हणून 10वा लागला. तर याची जाण ठेवावी लागते. मी आता सुरुवातीला तुळशीदास गावडेंपासून प्रमोद मुंडे गुरुजी, त्याच्यानंतर नारिंगरेकर सर आमच्या डोंबिवलीमध्ये, त्यांच्याकडे 4 वर्ष तबला शिकलो. निंगोरकर सरांकडे 4 वर्ष पकवाज शिकलो. त्याच्यानंतर गाण्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच लोकांकडे थोडंफार गाणं शिकलो. भालचंद्र केळुसकर बुवांकडनं बऱ्याच रागांची माहिती मिळाली, गोपीनाथ बागे बुवांकडूनही मिळाली. आमचे संतोष नांदोसकर हेही मला अजूनही क्लासमध्ये काही चिजा शिकवतात, त्याही मी त्यांच्याकडून शिकतो. प्रकाश चिले बुवांकडे वाजवायचो त्यावेळी त्यांच्याकडूनही मला बरंच गाण्यातलं शिकायला मिळालं आणि अजूनही मी शिकतच आहे. ओंकार गुलवडी सर यांच्याकडूनही मला चांगले तबल्याचे धडे मिळतात आहेत. असं ते सगळं करत जायचं असतं. म्हणून मागच्याला विसरून चालत नाही. आणि गुरु कृपा ही सर्वात, आम्ही आताच नाही तर पूर्वीच्या संतांनीपासून ते आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून जर बघितलं तर गुरुकृपा ही श्रेष्ठ आहे असं सर्वच म्हणतात. ते काही खोटं नाही. ती कृपा असावी लागते, तरच तुम्ही पुढचा प्रवास तुमचा सुखकर होऊ शकतो, उच्च शिखरावर तुम्ही जाऊ शकता. आणि त्याची जाण पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलं असंच नाही तर त्याबरोबर आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं हे काम करत असताना त्यांच्याबद्दलही कृतज्ञ असणं तेवढंच आवश्यक आहे. ही जर गोष्ट एक लक्षात ठेवली तर या मानेच्या शिरा आहेत ह्या आपोआप नरम होतात. तो माणूस नम्र होणारच. कधीच तो हे होणार नाही, त्याला गर्व होणार नाही. ह्याविषयी कृतज्ञता पाहिजे. बुवा खरंच खूप छान. सद्गुरू वाचून सापडे नसो धरावे ते पाया आधी हाती असं म्हणत आपण मुलाखतीचा शेवट केला. खूप सुंदर आपल्या बरोबर बोलताना वाटलं, अनेक गोष्टी जाणून घेता आला. खरं तर या मुलाखतीचा दुसरा सुद्धा एपिसोड होऊ शकतो. पण खरंच बुवा आपण या ठिकाणी आलात, आमच्या बरोबर व्यक्त झालात, अनेक संकटांना साथ करत आपण इथपर्यंत आलात. मी पुनश्च एकदा रसिक मायबापाच्या वतीनं आणि प्रहारच्या वतीनं आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. याही पुढे तुम्हाला चांगले चांगले कार्यक्रम येऊन तुमचा उत्तरोत्तर उत्कर्ष हो, तुम्हाला त्यासाठी चांगलं निरामय आरोग्य मिळो अशी परमेश्वरासाठी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. बुवा खरंच पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मायबाप रसिक हो, आम्ही या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपण आज मला इथे बोलवलात, निमंत्रित केलात आणि या माझ्या काही जे सांगायचं होतं त्याला तुम्ही वाचा फोडली आणि मला लोकांपर्यंतच व्यक्त होता आलं. त्याबद्दल तुमचे, प्रहारचे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.